आणखी एक बिग बॅटल मॅच आणि टॉप 8 मधील हा अंतिम सामना. बक्षीस पात्र फेरीमध्ये आता आणखी एक संघ पोहोचेल. 3 संघांनी उद्या सेमीफायनल मध्ये प्रवेश आपला निश्चित केलाय, बक्षीस पात्र फेरीमध्ये निश्चित केलाय. आणि आता चौथा संघ ठरणार कोण, हा देखील मोठा एक यक्ष प्रश्न असेल. एका बाजूने गुरुज पुणे वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूने SS स्पोर्ट्स अकॅडमी. या दोन संघादरम्यान हा आजच्या दिवसातील अंतिम सामना मैदानावर सुरू होतोय. चंदू शेट्टी सरांनी मात्र या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवून या स्पर्धेवरती जे प्रेम केलं, या स्पर्धेची उंची जी वाढवली त्याबद्दल चंदू शेट्टी सरांचं मनापासून धन्यवाद. यस, आघाडीची जोडी मैदानामध्ये येते. विकी थोरात आणि विशाल यादव ही जोडी मैदानामध्ये. विशाल यादवच्या प्रत्येक चौकार षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. किरणदादा कामटे यांच्याकडनं प्रत्येक चौकार षटकार जेवढे विशाल यादव या स्पर्धेमध्ये आता मारेल, प्रत्येक चौकार षटकार 200 ने काउंट केले जातील. मॅचला सुरुवात. संकेत गोलंदाजी मार्गवर. समोर असेल विकी थोरात. पहिला चेंडू विकी थोरात स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, नो बॉल. पंचांचा इशारा, नो बॉल. अतिरिक्त वेग आणि त्या वेगाचा पंचांनी मात्र दंडात्मक कारवाई केली आणि ते नो बॉलचा इशारा मात्र दिला. सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल झालेला RD वॉरियर्स गतवर्षी देखील हा संघ टॉप 4 मध्ये होता, फायनल मध्ये होता. या वर्षी देखील RD वॉरियर्सची दहाड उद्या सेमीफायनल मध्ये ऐकायला मिळेल. 2 धावा फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड मध्ये असेल विशाल यादव, अर्थात हप्पीज क्रिकेटचा रबाडा मैदानामध्ये दाखल झालाय. परत एकदा हा चेंडू मात्र हवेत आणि इथे घडतंय काय, मोठी विकेट. विशाल यादव 0 धावांवरती बाद. इथे देखील नाराज हताश होऊन विशाल यादवला परतावं लागेल. महत्वाच्या मॅच मध्ये त्याची बॅट मात्र चालली नाही. मोठा झटका असेल टीम गुरुज पुणे वॉरियर संघासाठी. विशाल यादव मात्र इथे बाद झाला. नाराज झाले सर्व प्रेक्षक. हरकत नाही, मॅच अजून संपली नाहीये. हॅलो, या स्पर्धेनिमित्त चंदू शेट्टी सर या स्पर्धेमध्ये आपलं प्रेम देऊन गेले आणि जाता जाता रोहित लायगुडे यांच्यासाठी मात्र मॅच टाइमची एक आकर्षक कॅप या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त रोहितजी लायगुडे यांना मात्र एक सुंदर अशी कॅप ही मात्र चंदू सरांनी भेट दिली. त्याबद्दल चंदू सरांचं मनापासून धन्यवाद. मॅच टाइम स्पोर्ट्सची मात्र एक सुंदर कॅप या ठिकाणी भेट दिली, त्याबद्दल धन्यवाद. 2 धावा आणि एक फलंदाज मात्र इथे बाद झाला. यावेळी चेंडू मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आलाय. 2 धावांवरती गुरुज पुणे वॉरियरचा खेळ मात्र शांत झालाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. इथे देखील हा चेंडू शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू परत एकदा आला नाही. आणखी एक डॉट बॉल. वैभव लवांडे हा फलंदाज मैदानामध्ये आलाय, पण अजूनही धावा मात्र जमल्या नाहीयेत. 3 चेंडू त्याने खेळले आणि 3 चेंडू मात्र डॉट बॉल. एका बाजूने विकी थोरात, एक चाणाक्ष, एक जिद्दी खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅच अजून संपली नाहीये, कारण आता तर राडा सुरू झालाय. या मॅच मध्ये कुणाचा होणार विजय. फटका फसला, चेंडू हवेत, गोलंदाज डाऊन द बॉल, टिपला झेल आणि त्याचबरोबर वैभवचा संपला खेळ. दुसरा फलंदाज बाद.
2 धावांमध्ये 2 फलंदाज बाद. एका ओव्हरचा खेळ इथे संपलाय. संकेतने केलेली अफलातून गोलंदाजी. एस एस स्पोर्ट्स अकॅडमी संघाने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये एक मजबूत खेळ करून दाखवला. पहिला चेंडू नो बॉल आला होता, त्यानंतर देखील धावा मात्र आल्या नाही. 2 विकेट इथे गमावल्या गेल्या आणि 2च धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन, नियोजन, एक शिस्तबद्ध स्पर्धा आणि त्याचबरोबर आरडी वॉरियर्स परत एकदा सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल. जल्लोष आहे आणि आता मात्र आरडी वॉरियर्सचा राडा हा मात्र अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. सर्वांना आश्चर्याचे धक्के देत हा संघ मैदानामध्ये खेळला आणि सर्वांना आश्चर्याचे धक्के देत सेमी फायनल मध्ये यावर्षी देखील पोहोचलाय. गोलंदाजी मार्क आता आपण पाहतोय पार्थ पवार. विकेट थोरात बॅटिंग साठी तयार. गोलंदाजी मार्कवर पार्थ. गुरुज पुणे वॉरियर्स संघ आता पाहूया कितपत धावांचं टार्गेट इथे बनवेल. आता सर्व काही दारोमदार असेल तो विकी थोरातच्या खांद्यावरती असेल. स्वप्न आहे पुणे प्रीमियर लीग जिंकण्याचं. गतवर्षी खेळला नाही, यावर्षी मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज विकी थोरातची खरी ताकद ही आपल्याला पाहायला मिळेल. चाणाक्ष बुद्धी का त्या खेळाडूला अगदी शांत डोक्याचा खेळाडू म्हणतात. कोणत्या सिच्युएशन मधनं कसं टीमला बाहेर काढायचं हे विकी थोरातला चांगलं माहिती आहे आणि इथे देखील विकी थोरातचा तोच खेळ आज आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. पार्थ हो 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 इष्टांच्या मागे क्विक 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 रिएक्शन पाहायला मिळाली. पंचांनी मात्र नकार दिला पण अप्रतिम स्टंपिंग आपल्याला पाहायला मिळाली. फास्टेस्ट स्टंपिंग पाहायला मिळाली पण ते चेंडू मात्र डॉट बॉल. पारचा हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये रंगला असताना विकी परत एकदा बॅटिंग साठी मात्र तयार. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. हा सामना मात्र महत्वाचा असेल. डू ऑर डाय मॅच. जिंकला तर सेमीफायनल, हरला तर उद्या फक्त मैदानामध्ये येऊन मॅच पाहावी लागेल आणि जिंकला तर इथे मैदानामध्ये उतरून परत एकदा आपल्या खेळाचं प्रदर्शन करता येईल. गोलंदाजी मार्कवर पार्थ पवार. समोर विकी थोरात. हा चेंडू इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावांमध्ये वाढ. या अतिरिक्त धावा आहेत ज्या मात्र संघाला अडचणीमध्ये घेऊन जातील. पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांची तोबा गर्दी या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. जवळपास 1 वाजत आलाय तरी देखील सर्व प्रेक्षक आज या मॅचचा आनंद घेत आहेत. हो 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 मोठी विकेट, मोठी खळबळ, मोठा मासा गळायला लागलाय. विकी थोरात क्लीन बॉलचा शिकार. मिडल स्टंप मात्र इथे उडवला. क्लीन बॉलचा शिकार झाला विकी थोरात. अचानक अगदी ग्राउंड शांत झालं कारण ज्या खेळाडूचा धमाका खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानामध्ये व्याकुळ असतात तोच विकी थोरात इथे मात्र स्वस्तामध्ये बाद झाला. विशाल रबाडा 0 धावांवरती बाद झाला. विकी देखील जास्त धाव बनवू शकला नाही. वैभव देखील फार लवकर बाद झाला. आता सगळी जबाबदारी मात्र येणारे या फलंदाजांवरती असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय रोहित. चार धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद. एस एस स्पोर्ट्स अकॅडमीने मात्र या मॅच वरती ताबा मजबूत केला. आतापर्यंतच्या 3 मॅच ज्या आपण सुपर 8 मध्ये पाहिल्या तिन्ही मॅच काटेकी टक्कर झाल्या. शेवटपर्यंत रंगलेल्या मॅचेस आपण पाहिल्या. आज हा सामना देखील रंगतदार होण्याची शक्यता आहे. सुरुवात मात्र खराब झाली असेल तरी देखील गुरुज पुणे वॉरियर्स कडे बॅटरची लाईन मोठी आहे. हा चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक तगडी बॅटिंग लाईनअप असलेला संघ आज मैदानामध्ये आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. रोहित पाटीलच्या बॅट मधून आलेला षटकार. निकेतन पाटोळे अजून देखील मैदानामध्ये आहे. एक चाणक्य खेळाडू. इथून जर पार्टनरशिप तयार झाली, एक पार्टनरशिप मॅच मध्ये कमबॅक करतील गुरुज पुणे वॉरियर्स. धावफलकावरती आपण पाहतो आता 10 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या धावाचा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. पार्थ गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक
बाबू इथे चूक होणार नाही, चांगली फिल्डिंग, केवळ एक सिंगल धाव. निकेतन पाटोळे आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना तो करेल. 4 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत या षटकातील. निकेतन पाटोळे देखील फार मोठा अनुभव आहे. अगदी फुल पिच क्रिकेट असू दे, हाफ पिच क्रिकेट असू दे, एक तगडा अनुभव असलेला खेळाडू निकेतन पाटोळे आता बॅटिंग साठी तयार. आणि निकेतन पाटोळेला मात्र आता टीम साठी खेळावं लागेल, लढावं लागेल, रन बनवावे लागतील. हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. पार्थ पवार या ओव्हरमध्ये 9 धावा आतापर्यंत खर्च केला, एक विकेट देखील मिळवली. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय. पार्थने मात्र या धावफलकाला शांत ठेवण्यामध्ये यश मिळवलंय. फुटो चेंडू होता, दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र धावत आले. घेतली जाईल ती एक सिंगल धाव. आणि सिंगल धाव बरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. 12 रन ऑन स्कोर बोर्ड. 12 धावा धावफलकावरती लावले जात आहेत. गोलंदाजी मार्कवर किशोर बिलारे. या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक टाकणारा खेळाडू किशोर बिलारे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. निर्धाव षटक, त्यामध्ये 2 विकेट देखील त्यांनी मिळवल्या होत्या. मुळशीचा ढाण्या वाघ, मॅन फ्रॉम उरावडे किशोर बिलारे हा गोलंदाजी मार्कवर परत एकदा पाहायला मिळेल. आणि आज देखील किशोरकडनं एक चांगली अपेक्षा असेल. धावा चांगल्या रोखण्याचा प्रयत्न तो करेल. खर तर प्रॅक्टिस ज्यावेळेस सुरू होती, किशोरची गोलंदाजी पाहता असं वाटलं होतं किशोर परफेक्ट गोलंदाज नाहीये, या स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाही. पण काल जेव्हा त्याला गोलंदाजी मिळाली, चान्स मिळाला, त्या संधीचं सोनं त्याने असं केलं की या वर्षी तो बेस्ट प्राइज वरती घेतलाय. पुढच्या वर्षी मला वाटतंय 8 ते 10 संघांची नजर त्याच्यावरती असेल आणि त्याच्यावरती बोली मात्र मोठ्या प्रमाणामध्ये लागली. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. धावफलक अगदी पाहतो आपण 13 धावा, 3 फलंदाज बाद 13. सूचित केल्याचा प्रयत्न होता, फटका बरोबर बॅट वरती आलाय आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा. निकेतन पाटोळेच्या बॅट मधून आलेला चौकार आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं आणि त्याच्या जवळनं मात्र बराचसा जवळनं चेंडू पास झाला. 17 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. हो हो हो, हा चेंडू पायावरती आदळलाय. किशोर बिलारे गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय धावा त्याने शांत ठेवल्यात. हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी, डावखुऱ्या शैलीचा एक चांगला गोलंदाज म्हणून आपण त्याच्याकडे सातत्याने पाहतो. परत एकदा यावेळेस मात्र पंचांचा इशारा, नो बॉल. नो बॉल, पंचांचा इशारा मात्र इथे आलाय, नो बॉल. आणि आता असेल फ्री हिट. 18 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 18 रन. बॅटिंग करत असताना आपण निकेतन पाटोळेला पाहतोय. निकेतनला मात्र आता दमदार खेळ करावा लागेल, जिगरबाज खेळ खेळावा लागेल. मॅच वरती आपला ताबा मजबूत करावा लागेल. त्यावेळेस हा चेंडू देखील आपण पाहतोय परत एकदा डॉट बॉल. अठरा धावांवरती धावपले अगदी स्थिर. आणि वाह वाह किशोर वाह, का मी मुळशीवरनं इथे आलोय, का मी इतका दूरवरचा प्रवास करत पुणे प्रीमियर लीग मध्ये खेळतोय, का मी पुणे प्रीमियर लीगचा फॉर्म भरला होता. जरी लोकांचा विश्वास माझ्यावर नव्हता इतर करण्यात आला, तरी सूरजने माझ्यावरती जो विश्वास दाखवलाय, त्या विश्वासावरती मला खरं उतरायचंय. तो खेळ मला करून दाखवायचा आहे. चेंडू हवेत आणि अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडूने टप्पा घेतला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय नो बॉल प्लस षटकार. नो बॉल देखील आला, षटकार देखील आला. जिथे धावफलक थांबला होता तिथे मात्र हा नो बॉल फार मोठी करामत करून जाईल. देवाला अगदी नाकी डोळ्यास नीटच बायको मागावी आणि देवाने अगदी ऐश्वर्या पदरी पाडावी असा खेळ मैदानामध्ये झाला. नो बॉल देखील आला आणि त्यावर षटकार देखील आला. आणि आता फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धावफलक चालू झालाय आणि हा धावफलक आता किती वेगाने पुढे धरकेल.
निकेतन पाटोळे नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगवायला सुरू झालंय. चेंडू हवेत, फ्रीटचा चेंडू, एक सिंगल आली आहे. शार्पी 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 दादा चला फ्रीटचा चेंडू दा आणि इथे मात्र किती आले? यस शार्पी आता बंदच ठेवा विनंती आहे. आताच्या 2 धावा आहेत ना अंपायर? 2 धावा. 2 धावा आहेत आपल्याला पुढे सरकेल. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 27 धावा धावपल करते आपण पाहतोय. 27 रन. इथे चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुरुज पुणे वॉरियरच्या 27 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 27 रन. सत्तावीस धावा या धावपल करते आपण पाहतोय. चला मॅच चालू घ्या. मॅच चालू करा. वेळ वाचवा. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 27 धावा ह्या धावपल करते आपण पाहतोय. उद्याचा मॅच टाइम तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण रोज आपण 8 वाजता मॅच चालू केल्यात पण उद्याचा टाइम थोडा चेंज आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे जो टाइम दिलाय त्या टाइम पाळावा लागेल. डबल करते आपण पाहतोय. 27 धावा आणि गोलंदाजी मारखोर गोलंदाज सूरज काळे संघाचा कर्णधार, संघाचा नेता. गोलंदाजी मारखोर आलाय सूरज. पहिला चेंडू सूरजचा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ होतीये. 12 चेंडू हे फार महत्वाचे असतील आणि या 12 चेंडू मध्ये कितपत धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल. हा चेंडू इथे परत एकदा स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र आलाय. हे वर्ष मात्र पुणे प्रीमियर लीगचं सूरजसाठी मात्र फार लाभदायी ठरताना आपल्याला पाहायला मिळालं. या कर्णधाराने मात्र एकही पराभव पत्करला नाहीये. आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर 100% एफर्ट, 100% विनिंग हॉर्स ही टीम नक्की आपल्याला पाहायला मिळाली. त्यावेळेस फटका उंच आकाशामध्ये आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. अजिंक्य शिंदेने मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली. खूप उंच त्याने जंप घेतली होती हवेमध्ये. 300 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. 300 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी. किरणदादा कामटे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक. 34 धावा धावपल करते आपण पाहतोय. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आज आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रत्येक षटकाला 300 रुपयाचं पारितोषिक. किरणदादा कामटे यांच्याकडनं प्रत्येक समालोचकांना 500 रुपयाचं पारितोषिक. शैलेश सर असतील, चंदू सर असतील, माझ्यासाठी असेल, किरणदादांनी दिलेलं प्रेम मनापासून धन्यवाद. 35 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद 35 धावा. शेवटचे 3 चेंडू या षटकातील शिल्लक. निकेतन पाटोळे 10 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्या. रोहित पाटील 5 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या. पण अजूनही पाहायला लागेल, मोठा फटका खेळायला लागेल, मोठे खेळ खेळायला लागेल. आणि हा चेंडू हवा तसा बॅटवरती आला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. निकेतन पाटोळेच्या बॅटमधून आलेला हा षटकार हा फार महत्वाचा ठरेल. इथून येणाऱ्या धावा या मात्र लाभदायी ठरेल. शेवटचा सामना आजच्या दिवसातील अगदी लो स्कोरिंग सामना देखील रंगतदार होतो. आणि त्यातल्या त्यात जर तुमचा कर्णधार विकी थोरासारखा चाणक्य खेळाडू असेल तर इथे लो स्कोरिंग सामना देखील तो बनवायला माहिती आहे त्याला कसा बनवायचा आहे. पण आता पाहिलं तर निकेतन पाटोळेला त्या धावा बनवाव्या लागतील टीम साठी. परत एकदा हा चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती आला नाहीये. चेंडू मात्र डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 41 धावा.
चौथं षटक प्रगतीपथावर असताना 41 धावा धावपल करते आपण पाहतोय. निकेतन पाटोळेला आलेला हा फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करणारा फटका षटकार. MH12 ZC 1993 ही गाडी बाजूला काढून घ्या विनंती आहे. सुझुकी फ्रॉन्स ही गाडी कोणाची आहे? 1993 ही गाडी बाजूला करून घ्या विनंती. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा 47 रन. शेवटचं षटक. आता प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. रोहित पाटील याच्या प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. किरणदादा कामटे KK यांच्याकडे प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सोमा गोलंदाजी मार्कवर सोमा जाधव. रोहित पाटील स्ट्रायकिंगवरती प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं पारितोषिक. हे पारितोषिक नाही पण येणाऱ्या धावा या मात्र गुरुज पुणे वॉरियर संघासाठी फार महत्वाच्या असणार आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 47 धावा धावपलकावरती आतापर्यंत लावल्या. किती धावांचं टार्गेट इथे SS स्पोर्ट अकॅडमी संघासमोर इथे ठेवलं जाणार. पहिला चेंडू पंचांचा लेट पण थेट निर्णय आलाय. नो बॉल आणि आता असेल फ्री हिट. चेंडू असेल फ्री हिट. जे प्रेक्षक झोपलेत त्यांचे डोळे बंद आहेत त्यांनी आता उघडा डोळे पहा नीट. आणि आता सुरज साठी चेंडू असेल फ्री हिट. फ्रीटचा चेंडू सुपर हिट करण्याचा प्रयत्न. परत एकदा नो बॉल. आणखी एक नो बॉल. 2 चेंडू त्याने प्रयत्न केले होते सूरजने पण दोन्ही चेंडू बॅटवरती आले नाही. आणि दोन्ही चेंडू इथे मात्र अतिरिक्त स्पीडचा इथे काउंट झाला आणि नो बॉल घोषित केले गेले. 49 धावा. मॅचला सुरुवात. चला मॅच चालू करून घ्या. एकोणपन्नास धावा. चेंडू मात्र आता फ्रीटचा असेल. फ्रीटचा चेंडू असेल रोहित पाटील साठी. प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. रोहित पाटील समोर असेल सोमा जाधव. आणि याच बरोबर रोहित पाटीलच्या बॅट मधून आलेला हा घणाघाती प्रहार. 500 रुपयाचं पारितोषिक. यस पहिलं 300च होतं मग 500च झालं. आता षटकार जर मारला रोहितने तर 1000 रुपयाचं पारितोषिक. एका हातात जर पब्लिक मध्ये प्रेक्षकांनी एका हातात झेल टिपला तर पुणे प्रीमियर लीग यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आता आणखी एक षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. KK किरणदादा कामटे यांच्याकडनं मात्र पारितोषिकाचा वर्षाव या ठिकाणी केला जातोय. आणि त्यानंतर परत षटकार जेवढे वाढत जातील प्रत्येक षटकारामागे तुमचे 500 वाढत जातील. यावेळेस हा चेंडू मात्र फटका चांगला खेळलाय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाही. आणि त्याचबरोबर दिलेली वेळेची मर्यादा संपलेली आहे. अंपायर टाइम अप झालाय. म्हणजे एक खेळाडू आता सर्कलच्या आत. राहिलेल्या 4 चेंडूसाठी मला वाटते 4च खेळाडू सर्कलच्या धावफलक अगदी पाहतोय. 56 धावा. अब तक 56. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पुरुष पुणे वॉरियर्स कितपत धावांचं टार्गेट इथे सेट करणार. निकेतन पाटोळे यावेळेस मात्र हा चेंडू हो फलंदाज मात्र बाद झालाय. निकेतन पाटोळेची झालेली चूक. आणि त्याचबरोबर रोहित पाटील इथे होतोय धाव बाद. मोठी विकेट. इथे विकेट कमावली गेली. रोहित पाटीलला मात्र माघारी परतावं लागलं. महत्वाच्या क्षणी आलेली विकेट. एका बाजूने आपण पाहतोय गुरुज पुणे वॉरियर संघमालक सौ मृणालताई बापू कांबळे माननीय राजूशेठ उपरी यांच्या मालकीचा असलेला संघ गुरुज पुणे वॉरियर्स कॅप्टन विकी थोरातच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये खेळतोय. तर दुसऱ्या बाजूने बंटी शेठ वाघमारे यांच्या मालकीचा संघ
एस एस स्पोर्ट अकॅडमी रितेश प्रतिष्ठान हा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. सूरज काळेच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये उतरलाय. संघर्ष नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. संघर्ष पण संघर्षला आल्यापासूनच संघर्ष मात्र करावा लागेल, कारण शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पाहूया संघर्ष किती संघर्ष आपल्या टीम साठी करेल. आणि हा चेंडू आपण पाहतोय संघर्षला मात्र चेंडू समजू शकला नाहीये. चेंडू डॉट बॉल. सुमा जाधवची मात्र चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि हा चेंडू मात्र एका सिंगल धावेवरती बदल होईल. शेवटचा एक चेंडू धाव फलकावरती आपण आतापर्यंत पाहतोय 57 धावा, 57 रन. यावेळेस मात्र हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळला. गॅप मोठा आहे आणि त्या गॅप मधनं चेंडू जाईल सुसाट वेगाने सीमारेषा पार. धाव फलकावरती धावा बनवल्या 61 धावा. विजयासाठी बनवावे लागतील आता 62 धावा. 62 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय. एस एस स्पोर्ट्स अकॅडमी रितेश प्रतिष्ठान या संघाला विजयासाठी 62 धावांचं टार्गेट आता मात्र पूर्ण करावं लागेल. पुणे प्रीमियर लीगचा थरार बासष्ट धावांचं टार्गेट घेऊन आता एस एस स्पोर्ट अकॅडमीला मैदानामध्ये उतरावं लागेल. मॅच जोरदार होणार कारण चांगल्या धावा बनवल्यात. वाटलं नव्हतं की 61 पर्यंत गुरुज पुणे वॉरियर पोहोचेल, पण 61 धावापर्यंतचा पल्ला त्यांनी गाठलाय आणि आता विजयासाठी 62 धावांचं टार्गेट इथे पूर्ण करावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. दुसऱ्या इनिंगचा खेळ जसा सुरू होईल तसा आपण समालोचन कक्षामध्ये बदल करूया आणि मी आमंत्रित करेल पुणे तिथे काय होणे आमचे सहसमालोचक आणि चांगले मित्र यस रोहित पाटीलला मात्र ऑनलाईन किरणदादांच्या माध्यमातून ते पैसे पोहोचलेत. सन्माननीय शैलेश निवंगणे सरांचा आवाज परत एकदा या सेकंड इनिंग मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल. पारितोषिक जशी मॅच सुरू होईल तसे पारितोषिक घेतील. विशाल यादव रबाडा याच्या प्रत्येक विकेट साठी के के करंददा कमिटी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. निर्धाव षटक टाकलं तर स्वराज पोकळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि आता आपण शेवटच्या या मॅच साठी या इनिंग साठी परत एकदा समालोचन कक्षामध्ये बदल करूया. आमचे चांगले मित्र आणि नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जेव्हा जेव्हा समालोचनाची संधी मिळाली ते शैलेश सरांनी बऱ्याच वेळा मला संधी दिली. आमचे मित्र शैलेश निवंगणे सरांचं मनापासून धन्यवाद आणि आमंत्रित करूया शैलेश सरांना. चला आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय. 62 धावेंचा पाठलाग आहे.
आणि या पाठलागाची सुरुवात आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत. एका बाजूने प्रशांत तर दुसऱ्या बाजूने गौरव. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये सज्ज होत आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. अच्छा, या रजनीमधील शेवटच्या मॅच मधील दुसरी इनिंग, क्वार्टर फायनलची शेवटची मॅच. उद्या सेमीफायनल आणि फायनल. उद्या या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा मैदानामध्ये संपन्न होणार आहे. शशांक कुचेकर यांच्याकडून आपल्याला या संपूर्ण स्पर्धेदरम्यान पाण्याचं सौजन्य लाभलंय. त्यांचं देखील मी विशेष असा आभार व्यक्त करेल, कारण खेळाडूंसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याची व्यवस्था कुचेकर यांच्या माध्यमातून करण्यात आली. त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा विशेष आभार. तर चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय, जिथे 62 धावा बनवायच्या आहेत आणि 62 धावा रोखायच्या आहेत. दुसऱ्या डावाची सुरुवात होते. प्रशांत इथे स्ट्राईक वरती आहे, तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण गौरव यांना पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती विशाल यादव. पहिलाच बॉल, फटका फसलाय आणि आपको पता है आपने किसका कॅच छोड़ा है? प्रशांत कदम यांना दिलेलं जीवदान, हे जीवदान दिलंय की मॅच दिली आहे? सोप्पा झेल. सर्वच खेळाडू स्तब्ध झालेत. इतका व्यवस्थित चेंडू हातामध्ये बसला असता, परंतु आता बघा झेल घेण्याची जी पद्धत आहे त्याच्यावरती आपण विश्लेषण करूयात. अप्पर हँडचा वापर केला. असे झेल आहेत ना विदेशीमधील खेळाडू घेतात, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. अप्पर हँडचा वापर, इथे लोअर हँडचा वापर करणं गरजेचं आहे, जे आशिया खंडामध्ये खेळाडू घेतात. सोप्पा झेल हातातून निसटलाय. मला वाटतं ही मॅच हातातून निसटले की काय. जेव्हा जेव्हा जीवदानं मिळतात ना, तेव्हा तेव्हा ते बॅटर अधिक घातक बॅटिंग करतात. पहिल्याच बॉलवरती जीवदान. धावसंख्येचा शुभारंभ त्या दरम्यान होतोय. सिंगल मिळतीये. स्ट्राईक वरती गौरव. या देखील खेळाडूने कमालीची बॅटिंग या स्पर्धेमध्ये केलेली आहे. प्रशांत पहिल्या बॉलवरती आउट झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून आलेला एक विस्फोटक अंदाज गौरव यांचा अजूनही लक्षात राहण्यासारखी त्यांची बॅटिंग आहे. पुढचा बॉल. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. नो बॉल. इथे मात्र पंचांनी नो बॉलचा कॉल केलाय. स्पीड लिमिटचा नो बॉल आहे. इथे जी काउंटर मशीन आहे त्या मशीन वरती सर्व काही नोंद केलं जात आहे. नो बॉल आहे. अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 2. तर पुढचा बॉल असेल तो फ्री हिट. बघूयात गौरव यावरती दमदार हिट करतील का. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. फ्री हिटचा बॉल मात्र इथे निर्धाव. अप्रतिम अशी गोलंदाजी विशाल यादव यांच्याकडून केली जाते. पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्वीप शॉट. बॉल मात्र चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस आलेला हा चौकार 4 धावांसाठी. एकूण 5 धावा मिळतील. नो प्लस 4. विशाल यांच्यावरती चढवलेलं आक्रमण आपण कित्येक स्पर्धेमध्ये बघितलं असेल. ज्यावेळेस गोलंदाज विकेट घेतात ना, त्यावेळेस ते अधिक घातक गोलंदाजी करतात, विकेट टू विकेट घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु इथे पहिल्याच बॉलवरती सर्वाधिक विस्फोटक बॅटरचा सोडलेला झेल त्या मात्र गोलंदाजाने इथे मात्र अवांतर धावा अधिकाधिक खर्च करण्याचा तो अट्टास आपण त्यांचा पाहतोय. धावसंख्या होते ती 7. पुढचा बॉल असेल फ्री हिट. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र निर्धाव. डॉट. एक्केचाळीस 69 क्रमांकाची स्विफ्ट कार आहे. जी कोणाची असेल ती पटकन काढून घ्या.
4169 क्रमांकाची स्विफ्ट कार ज्या गाडी मालकाची आहे, गाडी पटकन काढून घ्या. त्या गाडीमुळे फार व्यत्यय येतोय, त्यामुळे गाडी काढून घ्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसरा पंचांचा निर्णय येतोय. धावसंख्या मात्र 7 वरती स्थिरावली आहे. फ्रीडचे दोन्ही बॉल आपण बघितले असेल की इथे निर्धाव पद्धतीने गेलेत, त्यामुळे जास्त नुकसान झालं नाही. पुढचा बॉल विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान विकेटचं पतन. गौरव बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट इथे गमावली जाते. सरळ हाताने चांगल्या धावा येत होत्या. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र विकेटचं पतन आणि पहिलाच बॅटर गौरव बॅक टू द पॅव्हिलियन. प्रशांत यांना मिळालेले जीवदान, त्या जीवदानाचा ते कितपत फायदा घेतील, परंतु गौरव आघाडीचा बॅटर एक चौकार खेळला, परंतु त्यानंतर मात्र ते बाद झालेत. नवीन बॅटर येतात ते ओमकार. या देखील बॅटरकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आज पहिल्या मॅच पासून आपण बघितलं असेल, जे ग्रुपचे टॉपर संघ होते ना, ज्यांनी ग्रुपमध्ये लीग मध्ये आपल्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलं ना, ते तिन्ही संघ इथे पराभूत झालेले आहेत. आणि सेकंड नंबर वरती आहेत ते तिन्ही संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. ही चौथी मॅच आहे. चौथ्या मॅच मध्ये वेगळं काही घडतंय की आजचा दिवस हा काहीसं वेगळं घेऊन येतोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. गौरव इथे बाद. नवीन बॅटर येत आहेत ते ओमकार. पुढचा बॉल विशाल यांचा. ओमकार यांच्यासाठी 2 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक. 7 धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद. पुन्हा एकदा फुलटॉस आणि ओमकार यांच्या बॅट मधून नो प्लस ठोकलेला हा षटकार. 7+7 एकूण धावसंख्या 14. थोडीशी खराब गोलंदाजी आहे. तिसरा नो बॉल हाताळलाय विशाल यांनी. वेगावरती नियंत्रण नाही आणि त्याचा मात्र इथे विपरीत परिणाम होतोय धावसंख्येवरती. ओमकार पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या ठोकलेला षटकार. धावसंख्या होते ती 14. जे संघ जिंकलेत ना, त्यांचे खेळाडू देखील अगदी रिलॅक्स आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. घरी जायची अजिबात इच्छा नाहीये, अगदी आरामात. आणि काय बॅटिंग केली अरबाजने. आजचा खऱ्या अर्थाने दिवस गाजवला. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल ओमकार यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार 6 धाव्यांसाठी. क्या बात है. अप्रतिम अशी टोलेबाजी. हा पिच टेनिस बॉल क्रिकेट मधील ही नावाजलेली खेळाडू आहेत. प्रशांत असू द्यात, ओमकार असू द्यात, अरबाज, सिद्धार्थ पाटोळे, त्याचबरोबर सिद्धांत बांदल, या सर्व खेळाडूंचा खेळ या संपूर्ण लीग मध्ये अप्रतिमरित्या इथे संपन्न झालाय. भरपूर चाहता वर्ग आहे या सर्व खेळाडूंचा. हा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धाव. षटकाची इथे समाप्ती होते. पहिले षटक संपलाय. 20 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पहिल्या षटकाचा खेळ हा संमिश्र स्वरूपाचा झाला. जीवदानही बॅटरला मिळालं, धावाही आल्या, एक विकेटही गोलंदाजाने मिळवली. 20 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. येणारे 24 चेंडू आणि त्या 24 चेंडूंमध्ये 42 धावींची गरज आहे. प्रशांत कदम यांनी जर का लागोपाठचे 3 षटकार मारले तर त्या षटकारासाठी शिवराज उर्फ टायगर यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल प्रशांत कदम यांना. जीवदान मिळाल्यानंतर पुढचा बॉल खेळण्यासाठी हे दुसरं षटक सुरू झालंय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज इथे सज्ज होतात. विकी थोरात.
संघाचे संघनायक कॅप्टन इथे गोलंदाजी मार्क वरती आलेत. स्ट्राईक वरती मात्र प्रशांत आहेत. पहिल्याच बॉलवरती इथे या इनिंगच्या पहिल्याच बॉलवरती मिळालेलं जीवदान बघूयात. 24 मध्ये 42. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती आलेला हा चौकार 4 धावेंनी. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 24 धावा. एक चांगला फटका इथे प्रशांत यांच्या बॅट मधून. मिळालेल्या जीवदानानंतर किती धावा जोडल्या जातात त्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. या 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 24. एक बॅटर बाद 24 धावा. पुन्हा एकदा चेंडू इथे शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगताय. विकी थोरात देखील या बीच टेनिस बॉल क्रिकेट मधला एक मातब्बर खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. एक चांगला कॅप्टन देखील आहे. चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. कित्येक फॅन्स त्यांचा खेळ पाहण्यासाठी देखील मैदानामध्ये आलेले आहेत. प्रशांत यांच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु त्यानंतर इथे विकी देखील कमबॅक करतायत. ठाऊक आहे ही मॅच महत्वाची आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल खेळून काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत पुन्हा एकदा चौकार 4 धावेंसाठी. एक चांगली बॅटिंग प्रशांत कदम यांच्याकडून पाहायला मिळते. 2 चौकार जीवदान मिळाल्यानंतर इथे प्राप्त केले जात आहेत. आणि जो संघातील प्रतिस्पर्धी संघातील सर्वात महत्वपूर्ण गोलंदाज आहे त्याच्यावरती आक्रमण. वाह, नो प्लस षटकार. आज गोलंदाजांनी मात्र फार खर्च केलाय. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 35 धावा. एक महत्वाची सूचना आहे. जे 4 संघ इथे सेमीफायनल मध्ये दाखल होतील, 3 तर झाले, चौथा होईल. पुन्हा एकदा बिग हिट, बॅक टू बॅक दुसरा, तिसरा जर आला तर ते 5,000 रुपयांचं कॅश प्राइज शिवराज टायगर चव्हाण यांच्याकडून लगेच प्रदान करण्यात येईल. 2 तर आलेत, तिसरा येईल का? प्रतिस्पर्धी संघातील सर्वात महत्वपूर्ण खेळाडूवरती चढवलेलं आक्रमण. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 6 धावेंची वाढ, धावसंख्या 41. एक बॅटर बाद. 62 धावेंचा पाठलाग आहे, परंतु पाठलागाची सुरुवात थोडीशी निराशाजनक नक्कीच होती. इथे बॅट चेंज आणि विकेटचं पतन. बॅटर प्रशांत इथे मात्र बाद, परंतु जितका वेळ जीवदान मिळालं 20 धावा ते वाढवून गेलेत. संघाला इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करून गेलेत. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर किरण सरांनी देखील आज इथे उपस्थिती दिल्यानंतर आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील प्रत्येक समालोचकांसाठी 500 रुपयांचं देखील योगदान दिलं. त्याबद्दल किरण सरांचं देखील मनपूर्वक असे आभार. त्याचबरोबर विकेटसाठी देखील 500 रुपये पहिल्या षटकामध्ये जे होते ते लगेच इथे सेंड देखील करण्यात आलेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. सूरज कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. 41 धावा, 2 बॅटर बाद. हा चेंडू मात्र वेगवान उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपुष्टात. 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 21 धावेंची गरज आहे. 18 बॉल 21, 18 चेंडूंमध्ये 21 धावेंची गरज. बघायला गेलं तर फार सोपं आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. निश्चित आत्ताच सांगता येणार नाही. मागच्या तुम्ही तिन्ही मॅच बघा. 12 चेंडू आणि 18 धावेंची मॅच अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने जिंकलेली आहे.
त्यामुळे या मैदानामध्ये इतिहास घडवायला वेळ लागत नाही आणि त्या इतिहासाची बरोबरी करायला देखील वेळ लागणार नाही. ज्याचा खेळ चांगला उत्तम होईल तो संघ इथे नक्कीच विजयश्री खेचून आणेल. षटक क्रमांक 3 बॅटिंग पॉवर प्लेचा इथे निर्णय. विकी इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल इनसाइड आउट. ओमकार यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत काय फटका इथे सजवलाय 4 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीन वरती tenniscricket.in माध्यमातून. आई सुरेखरित्या इथं फटका खेळलाय परंतु कॅमेरावर किती सुरेख आहे बघा. इथे आपल्या उघड्या डोळ्यांनी चेंडू दिसला नाही कसा गेला परंतु आमचे कॅमेरामन बारकाईने त्या चेंडूला फॉलो करतायत त्याबद्दल कौतुक. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप काऊ कॉर्नर मध्ये. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 46 46 धावा. 16 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. रन बॉल. सूरज ऑन साइडला फटका सुरेख. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे सूरज यांच्या बॅटमधून हा आलेला चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या होते ती 50 धावा. 50 अप. कोणी जर झेल प्रेक्षकांमध्ये सगळेच ना एका हातात जर झेल घेतला वा शर्ते शेवटी इथे 2 हातामध्ये घेतण्यात आला. सांगायच्या अगोदर तीच एका हातात जर झेल घेतला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे कमिटीतर्फे. 1000. वा आता 1000 पर्यंत पोहोचलो. यदा कदाचित उद्या 2000 होतील. त्यामुळे कॅचची प्रॅक्टिस करूनच या. आणि चारही संघांना एक विनंती आहे. उद्या बरोबर 6 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग आहे. 6:30 वाजता मॅचला सुरुवात होणार आहे. उद्या आपण थोडस लवकर सुरुवात करतोय कारण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्याला वेळेत तिथे संपन्न करायचा आहे. उद्या बरोबर 6:30 वाजता पहिला बॉल पडेल. 6 वाजता चारही टीमचा रिपोर्टिंग होईल. 6:15 पर्यंत ड्रॉ केले जातील आणि त्यानंतर 6:30 वाजता बरोबर पहिला बॉल पडेल. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आता इथे पुन्हा एकदा किंमत वाढली. एका हातात झेल घेणाऱ्या खेळाडूला अथवा प्रेक्षकांना 1500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. मी सांगितलं वाढत जाणार. पुन्हा एकदा ऑन साइडला बाबू यांच्या बॅटमधून आलेला षटकार 6 धावांसाठी. मॅच मात्र इथे विजयाच्या उंबरठ्यावरती. SS स्पोर्ट्स अकॅडमी विजयाच्या उंबरठ्यावरती. 12 चेंडू अजूनही शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. चला एका हातात झेल घ्या 2000 रुपये मिळतील. हा कोणीही घ्या. आतल्या खेळाडूंनी नाही. आतल्या पण कोणीही घ्या. 2000 रुपये कॅश प्राइज आहे. कोणीही घ्या. खेळाडूंनी घ्या प्रेक्षकांनी घ्या कोणीही घ्या. एका हातात. हा चेंडू मात्र वाईड आहे. 5 धावांची अजूनही गरज. आयोजकांना वाटतंय की हा शेवटचा बॉल सीमारेषेच्या पलीकडे यावा प्रेक्षकांमध्ये. बघूयात. हा चेंडू देखील अलॉंग दी कार्पेट मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल वेगवान. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील वेगवान पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 59. अजूनही विजयासाठी